विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 14 ते 15 नावं ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पाठवण्यात आलेली होती. भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला विधान परिषदेत 6 जागा येतात, पण त्या 6 पैकी 5 नावांची घोषणा आता काही वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. आणि 6व्या जागेसाठी म्हणजे जी पोटनिवडणूक होते ॲक्च्युअली त्या जागेसाठीचे उमेदवाराचं नाव अजून घोषित करण्यात आलेलं नाहीये. ती 5 नावं कुठली आहेत जी भाजपचे उमेदवार असणार आहेत? जवळपास आता त्यांचा विजय हा निश्चित मानला जाईल, कारण ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव जे आहे भारतीय जनता पार्टीकडून ते सुनील कर्जतकर यांचं आहे. ते संघटन मंत्री आहेत आणि पक्षाची एकनिष्ठ चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दुसरं नाव माधवी नाईक आहेत, ज्या ठाण्यात भाजपच्या महामंत्री आहेत आणि भाजपच्या महिला दलित चेहरा म्हणून सुद्धा ओळखले जातात. तिसरं नाव संजय भेंडे यांचं आहे, जे नागरिक सहकारी बँकेमध्ये चेअरमन आहेत आणि भाजपचे ते एक प्रकारे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत 2013 पासून. चौथं नाव हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे, विवेक कोल्हे यांचं. विवेक कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत आणि कोपरगावमध्ये त्यांचं राजकारण आहे. भाजपमध्ये विखे विरोधी गटाचं ते एक प्रकारे नेतृत्व करतात. अहिल्यानगरमधून ते येतात. आणि पाचवं जे महत्त्वाचं नाव आहे जे आहे प्रमोद जठार यांचं. प्रमोद जठार हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून पूर्वी भाजपचे माजी आमदार राहिलेले आहेत. साधारण आपण यातली 5ही नावं जर बघितली तर यातून दुसऱ्या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला एकही नाव याच्यामध्ये दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीने यावेळेला मूळ भाजपमध्ये असलेल्या लोकांना संधी दिल्याचं यातून पाहायला मिळत आहे. 2 नावांबद्दल चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. एक त्याच्यामध्ये विवेक कोल्हे यांचं नाव आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची जागा कोपरगावची होती, परंतु राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार ती जागा त्याच पक्षाला, असा जो नियम आहे महायुतीमध्ये, त्या नियमामुळं ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली, कारण तिथे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. म्हणून कोल्हेंची अडचण झाली. कोल्हे बंड करतील, ते निवडणूक लढतील की नाही अशी याच्याबद्दलची चर्चा झाली. पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने कोल्हेंनी बंड करू नये म्हणून दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक घालून दिली. शहांच्या मध्यस्थीनंतर कोल्हेंनी माघार घेतली आणि आता आपण ज्यावेळेला बघतोय विधान परिषदेच्या यादीमध्ये त्यांचं नाव इथं आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कारण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा सांगितलं होतं की विवेक कोल्हे यांच्यासोबत आम्ही न्याय करू. हे तेच विवेक कोल्हे आहे ज्यांनी थोरात आणि लंके गटासोबत हात मिळवणी करून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी श्रीरामपूरच्या गणेशनगर कारखान्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव केलेला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या विद्यमान भाजप आमदारांचा पराभव झाला आणि ज्या भाजपच्या नेत्यांनी या पराभवासाठी विखेंना जबाबदार धरलं, या आरोप करणाऱ्यांमध्ये किंवा असा दावा करणाऱ्यांमध्ये कोल्हे हे आघाडीवर होते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर प्रमोद जठार यांचं सुद्धा नाव आहे. कारण प्रमोद जठार हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. ते कोकणातून भाजपचा एक महत्त्वाचा आणि मोठा चेहरा आहे. 2004 मध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आलेले होते. त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने आता एक प्रकारे संधी दिलेली आहे. माधवी नाईक यांचं सुद्धा नाव इंटरेस्टिंग आहे, कारण संजय केळकर यांच्या रूपाने भाजपचा ठाण्यात एक चेहरा आहे, पण महिला चेहऱ्याला, दलित महिला चेहऱ्याला सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने या आधीतून केलेला दिसतो. नागपूरमधून सुद्धा एक इंटरेस्टिंग नाव आहे, कारण संदीप जोशी यांची विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर तिथूनच ती जागा दिली जाईल का अन्य विभागातून संदीप जोशी यांच्या जागेवरती नवीन नेत्याला संधी दिली जाईल याच्याबद्दलची सुद्धा चर्चा होती. पण भारतीय जनता पार्टीने संजय भेंडे यांच्या रूपाने नागपूरमधून अजून एक विधान परिषदेवरती आमदार दिलेला आहे. ते नागपूर नागरिक सहकारी बँकेचे एक प्रकारे चेअरमन आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाच्या पदावरती 2013 पासून आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या या 5ही नावं आपण जर बघितली, म्हणजे सुनील कर्जतकर आहेत जे संघटनमध्ये मंत्री आहेत आणि पार्टीची एकनिष्ठ, ज्या पद्धतीने मी म्हटलो, या 5ही नावांमध्ये भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेले, भारतीय जनता पार्टीशी वर्षानुवर्ष संबंध असलेले हे 5ही नेते आहेत. अनेक राजकीय वर्तुळामध्ये आणि यावेळेला खास करून ही मागणी करण्यात आलेली होती की भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असा भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता. आणि काही दिवसांपूर्वी भाजपची कोर कमिटीची बैठक झाली मुंबईमध्ये. त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आग्रह धरलेला होता की बाहेरून आपल्या पक्षामध्ये आलेल्या लोकांना आपण संधी देता कामा नाही, कारण आपल्याकडे एकनिष्ठ आणि निष्ठावंत असलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. आणि जर तुम्ही ती यादी बघितली असेल, मागच्या वेळेला काही 20 ते 25 नावांची यादी सोशल मीडियावरती किंवा माध्यमांमध्ये सर्क्युलेट होत होती. त्यातली निम्मी नावं ही भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेल्या लोकांची सुद्धा होती. सोबतच काही बाहेरून आलेल्या पक्षातून आलेल्या लोकांची नावं सुद्धा होती. म्हणजे त्याच्यामध्ये मोहिते पाटील होते किंवा अन्य पक्षातून आले दुसरी नावं सुद्धा होती. पण यावेळेला 5 नावांची यादी जर आपण बघितली तर याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला भारतीय जनता पार्टीने हा मेसेज दिला आहे, कारण अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची विधान परिषदेला किंवा राज्यसभेला
उमेदवारांच्या नावांची घोषणा करते त्यावेळेला चर्चा हीच असते की भारतीय जनता पार्टीमध्ये माधव भंडारी किंवा केशव उपाध्ये यांना संधी कधी मिळणार, निष्ठावंतांना भाजपमध्ये का डावललं जातं. यावेळेला भारतीय जनता पार्टीने मात्र या प्रश्नाचं उत्तर हे सगळ्यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट, जी एक जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला येणार आहे ती प्रज्ञा सातव यांची, कारण त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि ती जागा सुद्धा रिक्त झालेली होती. त्या जागेसाठी सुद्धा आता निवडणूक होणार आहे, पण ही जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाईल आणि त्या जागेवरती भाजपने अजूनही उमेदवार दिलेला नाहीये. म्हणजे भाजपचे 5 उमेदवार इथे जाहीर करण्यात आलेले, एक जागेबद्दलचा जो सस्पेन्स आहे तो भारतीय जनता पार्टीने कायम ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. या 5 नावांच्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टीने अनेक विभागांना एक प्रकारे याच्यामध्ये काय आपण ज्याला म्हणूयात की प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये ठाणे आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे. इंटरेस्टिंगली मराठवाड्यातून कुठलं नाव याच्यामध्ये दिसत नाही, कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा संजय केनेकर यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची टर्म मिळेल अशी चर्चा होती. पण भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवरती राम वडकुते यांना पाठवून एक प्रकारे मराठवाड्यातून म्हणजेच हिंगोलीतून एक चेहरा यापूर्वीच निवडणुकीमध्ये राज्यसभेवरती पाठवलेला होता. त्यामुळे सुद्धा मराठवाड्याला स्थान मिळालं नाही का, हा सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या सगळ्या नावांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मत आहेत? भारतीय जनता पार्टीने ही 5 नवीन नावं देऊन कुठली रणनीती आखलेली आहे, कुठली खेळी केलेली आहे? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.